कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। Prime Minister Narendra Modi's appeal to avoid buying gold this year triggers discussions in the jewelry sectors. Gold prices jumped sharply from rupees 1,40,000 to rupees 1,66,000 as of today. Silver rates also record a strong upward trend. The industry is already under strain over the past 2 years before the latest price surge. आता आम्ही आमचे PM नरेंद्र मोदीने अपील केल्ली आसा की नॉट टू बाय गोल्ड दीस इयर. सो तातूंत तुमचें कितें म्हणणें आसा? ॲक्च्युली नॉट टू बाय गोल्ड म्हटल्यार हे आमच्या सारखे ज्वेलरी इंडस्ट्रीक इम्पॅक्ट जातलो. कित्याक सांग ऑलरेडी रेट हो इतलो वाडलेलो आनी आतां मातसो स्टेबल जावपाक येयल्लो. परत ना म्हटलें तरी कंपेरेटिव्ह दीस 2 इयर्स रेट आहा तो ऑलरेडी हाय आसा आणि तेतून आता परत हे PM मोदीन जे स्टेटमेंट केला सो त्याच्या खातीर आमकां बिझनसाक हिट जातले हे तर शुअर आसा. रायज इन इम्पोर्ट ड्युटी एंड मेड गोल्ड मोर एक्सपेन्सिव्ह विल इट कीप बायर्स अवे, म्हणजे फाटल्यान भायर ऑब्वियसली कित्याक सांग ऑलरेडी आता इम्पोर्ट ड्युटी जर वाडली सो हे कस्टमराच्या पॉकेटान खंय तरी सफर जातलो कस्टमर्स. सो तेंचे जे पर्चेसिंग आहा ती मायट बी कमी जातली. जे थंय 40 ग्राम घेताले ते मायट बी 30 ग्रामार येतले. सो दीस इंडस्ट्री वील बी सफर फॉर कपल ऑफ डेज. हाऊ हॅज बीन बिझनेस दिस वेडिंग सीझन? ॲक्च्युली तितलो इम्पॅक्ट जालो ऑलरेडी, पण आता मातशे रेट कमी असलो कस्टमराचे सीझन आसा, वेडिंग सीझन आसा, सो कस्टमर्स बाय करता. पण जशें सांगलें तशें जंय तो 40-50 ग्राम घेतालो थंय तो आतां मातसो कमी लायट वेटीर येयलो. सो हे ओवरऑल इम्पॅक्ट आमकां वेडिंग सिजनाचे पडले. पण आता कालचे जे स्टेटमेंट येयल्या PM मोदीचे सो त्याच्या स्टेटमेंटा खातीर आनीक मातसो इम्पॅक्ट जातलो आमचो. जसो आमचो ऑलमोस्ट डावन जालो तो आनीक ड्रॉप जावं शकता.